भाड्याने घर देताना घरमालकांनी आता अधिक सतर्क होण्याची गरज आहे। कारण नाशिकमध्ये भाडेकरू म्हणून घरात प्रवेश करून विश्वास संपादन करणारे आणि संधी मिळताच लाखोंचा ऐवज लंपास करणारे बंटी बबली दाम्पत्य अखेर अंबड पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहे। या कारवाईत तब्बल 24,42,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय। नाशिकमधील अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने भाडेकरू बनून घरफोड्या करणाऱ्या सराईत पती पत्नीला पालघर जिल्ह्यातील बोईसर येथून अटक केली। अटक करण्यात आलेल्यांची नावे नवनीत मधुकर नाईक आणि स्मिता उर्फ प्रिया नवनीत नाईक असून दोघेही मुंबईतील भांडूप परिसरातील रहिवासी आहेत। सिडको परिसरातील जयेश वाघचोरे यांच्या घरातून 16 तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीचे सिक्के चोरीला गेल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीचा माग काढत त्यांना बोईसर येथून अटक केली आहे। या कारवाई दरम्यान आरोपीकडून चोरीतील सोन्याचे दागिने विकून खरेदी केलेला मुद्देमाल, 8 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप आणि इतर साहित्य असा एकूण 24,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तपासादरम्यान या दाम्पत्याविरुद्ध महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे। तसेच अंबड आणि घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी काही घरफोड्यांचे गुन्हेही उघडकीस आले आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या दाम्पत्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। 93/26 कलम 305, 331, 331(3) हा गुन्हा दिनांक 24/5 रोजी दाखल आहे। सदर गुन्ह्याची हकीकत अशी आहे की फिर्यादी हे घरमालक आहेत आणि त्यांनी एका कपलला घर भाड्याने दिलेलं। त्यावेळेस आरोपी यांनी घरमालकाचं विश्वास संपादन करून ते घरी हजर नसताना त्याच्या घरातील जवळजवळ 11-11.5 तोळे सोनं घेऊन लंपास झालेले। सदरचा गुन्हा हा अनोळखी कपल विरोधात दाखल होता। ह्या गुन्ह्यासंदर्भात आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि तांत्रिक तपास करून तर ह्या गुन्ह्यात आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत। त्यामध्ये एक महिला आरोपी आणि एक पुरुष आरोपी, दोघं नात्याने पती पत्नी आहेत। आरोपीचं नाव आहे नवनीत मधुकर नाईक, वय 46 वर्ष, आणि स्मिता नवनीत नाईक। हे जे रेकॉर्डवर जे आरोपी आहेत त्यांच्यावर 2005 पासून गुन्हे दाखल आहेत। जवळपास 25 ते 30 गुन्हे दाखल आहेत आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणि बेंगलोर या ठिकाणी हे गुन्हे दाखल आहेत। यामध्ये आम्ही या गुन्ह्यामध्ये घोटी आणि सफाळे या ठिकाणचे पण गुन्हे ओपन केलेले आहेत। आरोपीकडून आम्ही जवळपास 16 तोळे सोनं रिकव्हर केलेलं आहे आणि जवळपास 3 ते 4 लाखाचा मुद्देमाल त्याच्या घरात जे त्याने ह्या गुन्ह्यातले पैसे चोरी करून जे पैसे घेतलेले आहेत त्यामुळे त्या साहित्य घेतलेले ते त्यांनी हे केलेले आहे आणि सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे। सदरचे कामगिरी आम्ही माननीय CP सर, माननीय SU साहेब, माननीय सिनियर PI साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे। नाही, यांनी सध्या हे दोघंच काम करतात, दोघं पती पत्नी आहेत आणि त्यांचं मोडस असं आहे की एखादं घर हुडकायचं, घर शोधून त्या घर मालकाशी आणि त्याच्या मुलाशी एकदम व्यवस्थित बोलणं आणि घर मालकाकडनं लॉक घेणं की कुलूप घेऊन माझं घराचं कुलूप खराब झालेलं आहे आणि त्याची डुप्लिकेट चावी बनवणे आणि ती परत कुलूप घर मालकाला देणं आणि ज्या दिवशी घर मालक घरी नसतात त्यावेळेस त्याच्या बनावट चावीने कुलूप उघडून घरामध्ये चोरी करत असतात। सध्या त्यांना आम्ही आरोपी यांना भुसरीतून, जिल्हा पालघर इथून अरेस्ट करण्यात आलेले आहे।